महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्य म्हणा, राजकीय भूकंप म्हणा, जो काही शब्द द्यायचा आहे तो द्या. त्याच्यावरती वेगवेगळ्या पैलूंनी चर्चा होते आहे. पवारांचं ते एका गोष्टीसाठी कौतुक करावं लागेल की जी बीजे स्वतः पवारांनीच रोवलेली होती बंडाची, तीच आता त्यांच्याच पक्षामध्ये होतं. पण ह्याच्यातला एक जो पैलू थोडासा बाजूला पडतो आहे. आम्ही वारंवार असा प्रयत्न करतो की जो खूप चर्चित विषय असतो त्याच्यातले समजा जे काही पैलू थोडेसे बाजूला राहतात, दबून राहतात, ते समोर आणावेत. हिंदीतले पत्रकार हर्षकुमार सिंह यांचा अपवाद वगळला तर कोणीच या बाबीकडे फारसं लक्ष दिलं नाही. राष्ट्रवादी हा विषय महाराष्ट्रापुरता प्रामुख्यानं आहे. अजित पवार तर त्याच्यामध्ये मुख्य आहेत. अजित पवारांवरती सगळी चर्चा झाली. पण ह्याच्यातला अजून एक पैलू असा आहे जो राष्ट्रीय पातळीवरचा होता आणि त्याचं नाव आहे प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेल हा मुद्दा फारसा विचारात घेतला गेलेला नाही मराठी पत्रकारांनी. इतरांनी पण त्याच्यावरती चर्चा करत असताना ह्या विषयाकडे कोणी फारसं गेलं नाही. राष्ट्रवादी कशी फुटली, 9 जणांनी कसे शपथ घेतली, अजित पवार कसे डावलल्या गेलेले होते, असं सगळं वारंवार सांगितलं गेलं. पण जो माणूस सातत्यानं पवारांच्या जवळ होता, पवारांचं राष्ट्रीय पातळीवरचं सगळं राजकारण सांभाळत होता, पवारांच्या पक्षाचा आणि सगळा फायनान्स जो सांभाळत होता आणि जो कुठेही साईडलाईन केला गेलेला नव्हता, केंद्रामध्ये ते मंत्री राहिलेला होता, त्याच्यानंतर आता त्यांना कार्याध्यक्ष नेमलं होतं, हा माणूस काय म्हणून पवारांच्या विरोधात गेला. अजित पवारांच्या बाबतीमध्ये सहज शक्य सांगता येणं सगळ्यात सोपं आहे. सुप्रिया सुळेला तुम्ही कार्याध्यक्ष केलं, अजित पवारांना डावललं, तेव्हा पवारांना तोंडघाशी पाडलं अजित पवारांना शरद पवारांनी 2019च्या 2 दिवसाच्या त्या सरकारमध्ये. ह्या सगळ्या गोष्टीची एक तर्कसंगत अशी म्हणजे संगती लावता येते आणि आपल्याला काहीतरी बोलता येतं. पण प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीमध्ये असं काही नाहीये. म्हणून मी तो उल्लेख केला हर्षकुमार सिंह यांच्या व्हिडिओचा. त्यांचा अपवाद वगळला तर कोणी त्याच्यावरती बोट ठेवलेलं नाही किंवा याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. महाराष्ट्रातून पवारांचं राजकारण संपवण्यात आलं किंवा यापूर्वी मी स्वतः एक व्हिडिओ असा केला होता की पवारांची जी चाणक्यगिरी होती त्याची आज पुण्यतिथी आहे 30 जून ही. म्हणजे ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली तिथे पवारांची जी काही राजकीय मुत्सद्देगिरी होती ती संपली सगळी. पण आताच्या घटनेनं आणि विशेषतः प्रफुल्ल पटेलच्या जाण्याने शरद पवारांचं राष्ट्रीय पातळीवरचं जे काही राजकारण होतं त्याच्यातले संख्येचं राजकारण ते नव्हतं. लक्षात घ्या, वारंवार पवारांवरती टीका करत असताना पवारांच्या पाठीमागं किती खासदार आहेत असं सगळं उपहासाने विचारलं जातं. ते बरोबर पण आहे. पण पवारांची दुसरी एक ताकद होती जुगाड. राष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळे पक्ष, छोटे मोठे जे पक्ष आहेत ज्यांना फार मोठा वेगळा सीन आहे पण ते त्यांच्या ठिकाणी बलिष्ठ आहेत, त्यांना एकत्र करून एक जुगाड तयार करणे किंवा एक दबावगट तयार करणे किंवा त्यांच्या सगळ्यामध्ये मेलमिलाप घडून आणणे असं एक विचित्र गंमतशीर असं काम पवार राष्ट्रीय पातळीवरती करत होते UPAच्या काळामध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांना साथ देणारं सगळ्यात मोठं नाव होतं प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेल केंद्रात मंत्री पण होते. जसं सुरेश कलमाडी पवारांसाठी आधी काम करत होते. जेव्हा नरसिंहराव आणि शरद पवार ही जी टसल झाली होती नेतृत्वासाठी आणि पवारांनी प्रत्यक्ष काँग्रेस अंतर्गत निवडणूक पण लढवली होती, भले पवार हारले ती निवडणूक पक्ष नेतृत्वाची, काँग्रेसच्या केंद्रीय पक्ष नेतृत्वाची, त्याच्यामध्ये पवारांना साथ सुरेश कलमाडी देत होते. सुरेश कलमाडींच्या नंतर त्यांची जागा पूर्णतः प्रफुल्ल पटेल यांनी सांभाळलेली होती. जसं काँग्रेसमध्ये सोनिया गांधीच्या पाठीशी अहमद पटेल उभे राहिलेले होते, ज्या पद्धतीनं समाजवादी पक्षामध्ये मुलायम सिंगच्या पाठीमागं अमर सिंग अशी कामं करायची, असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मॅनेज करणारे जे लोक असतात सगळी व्यवस्था, तर ते थोडेसे पडद्याच्या मागे राहिलेले असतात लोक. ह्याच्यामधलं सगळ्यात मोठं नाव राष्ट्रवादीमधलं होतं प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेल जेव्हा अजित पवारांबरोबर गेले त्याचं एक फार मोठं वेगळा धक्का, जर तसा असेल तर परत काही जणांचं म्हणणं कसं असतं की पवारांचीच कशी खेळी आहे आणि त्यांनी त्यांना कसं पटले, त्याच्यात काय आणि किती अर्थ नंतर सिद्ध होईल. राष्ट्रीय पातळीवरती प्रफुल्ल पटेल जर शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या गटात किंवा ह्याच्यात जात तर ह्याचा एक फार मोठा वेगळा अर्थ निघतो. मध्यंतरीच्या काळामध्ये दिल्लीहून निघालं आणि अचानक पवारांचं विमान कसं अहमदाबादला उतरलं होतं आणि तिथला एका पॉश हॉटेलमध्ये अडानींनी ती भेट मॅनेज केली होती आणि शरद पवार आणि अमित शहाची कशी भेट झाली होती याचं कोणी स्पष्ट शब्दातनं पाठिंबा दिला नाही, इन्कार केला. छोट्या मोठ्या बातम्या काही तिथल्या गुजराती वर्तमानपत्रात आल्या, काही माध्यमांनी ते उचलायचा प्रयत्न केला, पण याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे नाव प्रामुख्याने होतं. आता ही प्रफुल्ल पटेल पूर्णपणे व्यावहारिक जगताचा, उद्योग जगताचा, व्यापार जगताचा जो एक पाठिंबा पवारांच्या पाठीमागं उभं करण्याची गोष्ट करत होते किंवा जी कुठली आघाडी पवार ज्याच्यामध्ये असतात त्याच्या पाठीशी उभं करण्याचं सगळं काम करत होते, ते प्रफुल्ल पटेल अजित पवारांबरोबर आले. किंवा उलटं मी थोडंसं म्हणेल, हे धाडसाचं विधान होईल, काही विश्लेषकांना ते पटणार नाही, अजित पवार प्रफुल्ल पटेलांना घेऊन वेगळी आघाडी उभारत आहेत असा पण त्याचा अर्थ होतो. म्हणजे अजित पवार प्रफुल्ल पटेलच्या पाठीमागे गेले.
प्रफुल्ल पटेल यांची मुलाखत नाविका कुमारनी घेतलेली आहे, फक्त टाइम्स नावावरती. इतर कुठल्याही वाहिन्यांनी प्रफुल्ल पटेल हा विषय फारसा महत्त्वाचा मानलेला नाहीये. त्याच्यामध्ये त्यांचा एक मुद्दा होता की राष्ट्रीय पातळीवरती नेतृत्व म्हणून मोदी कसं आहे, अजून एक फार सूचक असं त्यांनी विधान केले, त्याच्याकडे फारसं लक्ष जात नाही. मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पवारांची चाणक्य नीतीचा पुण्यतिथी म्हणताना असं म्हणलं होतं की पाटण्याची जी बैठक झाली त्याच्यामध्ये पवार कुठंच नव्हते, म्हणजे पवारांची दखल घेतल्या गेली नाही, हा एक मुद्दा होता. आणि दुसरा अतिशय बारीक असा मुद्दा प्रफुल्ल पटेल यांनी समोर आणलेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की विरोधकांची म्हणून जी काही आघाडी उभी राहायला पाहिजे ती उभी राहत नाहीये. छोटे छोटे सगळे पक्ष 5-25 खासदार एकत्र करून असं एक कडबोळ तयार होत नाही. एक मुख्य पक्ष पाहिजे की जो जास्त जागा जिंकेल आणि त्याच्या भोवती बाकीचे, अशी आघाडी होऊ शकते. आणि त्यांनी उल्लेख आवर्जून तो केला. म्हणजे खरं तर UPAच्या काळामध्ये काँग्रेस आधी 140-42 आणि नंतर 200च्या पुढे होती, म्हणून त्याच्या भोवती भक्कम बाकीचे पक्ष येऊन ती एक UPA नावाचं जे काही कडबोळ होतं ते 10 वर्ष टिकू शकलं. आता अडचण अशी नेमकी ती शक्यता, भले एखाद्या वेळेस जागा कमी जास्त होतील, ते भाजपच्या भोवती गोळा होताना दिसतं. हे प्रफुल्ल पटेलांच्या अतिशय सुस्पष्ट अशा, म्हणजे त्याच्यामध्ये काही गोंधळ नाहीये वैचारिक म्हणजे ह्याच्यावरती मांडणीमध्ये, व्यावहारिक पातळीवरती म्हणेल, विचार वगैरे गोष्ट वेगळी, व्यावहारिक पातळीवरती काही गोंधळ नाही प्रफुल्ल पटेलांकडे. आणि अजून एक जो संकेत फार बारीक पद्धतीने त्यांनी दिलेला आहे की देशाच्या विकासाच्या बाबतीमध्ये आत्ताच समृद्धीच्या नावानं सगळ्यांनी बोंब केली होती, आणि त्या पार्श्वभूमीवरती हे सत्तांतरण प्रफुल्ल पटेलचं वक्तव्य लक्षात घ्या. राष्ट्रीय पातळीवरती रस्त्यांची कामं असो, रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन असो किंवा असंख्य बाकीचे विकासात्मक कार्यक्रम असो, ह्याच्या बाबतीमध्ये फार पॉझिटिव्हली, फार सकारात्मक पातळीवरती पाहिलं जात आहे व्यापार आणि उद्योग जगताकडून. त्याला प्रत्यक्ष पक्षाशी घेणं देणं नाही. पैसा सर्क्युलेट तेव्हा होतो की जेव्हा मोठे मोठे प्रकल्प चालतात. नुसतंच लोक कल्याणच्या योजना आणि ते म्हणायला ठीक आहे निवडणुकीच्या काळामध्ये. ज्या पद्धतीनं मोदी सरकारने गेल्या 9 वर्षांमध्ये अशा सगळ्या ज्याला अर्थचक्राला गती देण्याचं काम केलं होतं, आणि त्या अर्थचक्रात आपली इकॉनॉमी जी जवळपास $4.25 ट्रिलियन पर्यंत पोहोचलेली होती आहे, म्हणजे या सगळ्याचा बाबतीमधला एक मेसेज अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये देशात आणि परदेशामधल्या सगळ्या उद्योग आणि व्यापार जगतामध्ये पोहोचलेला आहे. की थोडक्यात सांगायचं म्हणजे चालणाऱ्या घोड्यावर कोणी पैसे लावायला तयार असतं. घरी बसणारे आणि दरवाजा बंद करून राहणारे, मी घरी बसून कसं राज्य चालवतो म्हणणारे, किंवा परदेशामध्ये फिरून मी कसं राजकारण करतो म्हणणारे राहुल गांधी सारख्यांवरती उद्योग व्यापार जगत विश्वास ठेवू शकत नाही. मी वेगळा पैलू तुमच्या समोर ठेवतोय प्रफुल्ल पटेलच्या निमित्ताने. याच्यातली राजकीय चर्चा बाजूला ठेवा, ती खूप होती, होत राहील, समोर आकडे दिसतात, ते फार सोपं आहे म्हणायला की नेते समोर असतात, लोकांची प्रतिक्रिया समोर असते, हे सगळी गोष्ट ठीक आहे. व्यापाराच्या उद्योगाच्या बाबतीमध्ये, आर्थिक उलाढालीच्या बाबतीमध्ये, बाजारपेठेच्या बाबतीमध्ये खूप मोठा असा वेगळा प्रवाह जो तांत्रिक पातळीवरती चालू आहे, म्हणजे तंत्रज्ञानाचा कसा विस्तार होतो आहे, तंत्रज्ञान कसं थेटपर्यंत पोहोचतं आहे. म्हणजे आधी परदेशामध्ये कॉल लावणं मुश्किल होतं, आता व्हॉट्सअपवरती कोणी बिनधास्त व्हिडिओ कॉल करतं आणि आपल्या नातेवाईकाला सहज बोलू शकतं अतिशय कमी पैशामध्ये. ही आपल्या पातळीवरची गोष्ट आहे. किंवा पैसे ट्रान्सफरच्या बाबतीमध्ये सुद्धा मी मुद्दा उपस्थित केला होता, ज्याच्यावर सगळ्यांनी आधी टीका केली होती. प्रफुल्ल पटेल नकळतपणे हाच मुद्दा समोर आणतायत की मोदी अमित शहा भाजपकडून आहेत का कुठून आहेत, हा मुद्दा नाही आहे व्यापाऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी. मोदी आणि अमित शहामुळं जर व्यापाराला गती भेटत असेल, मोदी आणि अमित शहामुळं जर अर्थचक्राला जर गती भेटत असेल, तर त्याच्या पाठीशी सगळी शक्ती उभी करण्याची एक दबाव मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जगतामधून समोर येतो आहे. आणि ह्याच्यामुळे अगदी इतक्या वर्ष अजूनही प्रफुल्ल पटेल हे कुठल्याच पद्धतीनं वाईट असे शब्द शरद पवारांच्या बाबतीत काढत नाही किंवा अजित पवारही बोललेले नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या घडामोडीकडे फक्त राज्याच्या पातळीवरती पाहणं एक वेळ ठीक आहे, त्याच्या बाबतीत आपण विश्लेषण करू शकू, सगळे परंपरेनं करत आलेले आहेत. पण प्रफुल्ल पटेल हा एक खूप मोठा त्यातला वेगळा फॅक्टर आहे. जी काही राजकीय घडामोड घडली त्याच्यावरची ही उसंतवाणी. आणि परत एकदा मी माझं तेच जुनं वाक्य परत हे करतो की शरद पवारांची जी चाणक्यगिरी होती ती संपलेली आहे, राज्याच्या पातळीवरती संपलेली होती आणि राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा प्रफुल्ल पटेलच्या निमित्तानं संपली असं समोर येत आहे. काकांच्या पक्षात घडला भूकंप, मुळांनाचं कंप जोरदार, टांग्यासह झाले घोडेचं फरार, पक्षात दरार खोलवर, फोडाफोडी केली जी आयुष्यभर, उलटला ज्वर तोच आता, काकांची उद्ध्वस्त सारी कर्मशाळा, लखत रेती गोळा करा आता,
दुजांना फोडता स्वतःही फुटतो, मातीत मिटतो प्राक्त नाही. सत्तेपायी झाली सारी भ्रष्ट बुद्धी, राजकीय शुद्धी होणे नाही. कांत वावटळ उठली विचित्र, गोंधळाचे चित्र राजकीय. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळाचं चित्र दिसतं आहे, कारण की नको नको ते लोक, आधी महाविकास आघाडीमध्ये पण असंच होतं, आताही त्याच पद्धतीने झाले. कुठलाही विधिनिषेध न ठेवता सत्तेसाठी ह्यांनी हातमिळवणी केलेली आहे. त्याचा वैयक्तिक पातळीवरती माझ्यासारखे तर निश्चितच निषेध करतील, ह्याला अनैतिक म्हणतील, पण जर ते समजून घ्यायचं असेल तर त्याच्यामधले जे बाकीचे बारीक बारीक पैलू आहेत, आणि विशेषतः प्रफुल्ल पटेल हा जो पैलू आहे तो जरा मला वेगळा वाटतो. आणि अभ्यासकांनी ज्यांना थोडीशी हे समजून घेण्यामध्ये गोडी आहे, बाजू घेणे किंवा विरोध करणे वेगळा मुद्दा, ज्यांना हा विषय समजून घ्यायचा आहे त्यांनी या पद्धतीनं निश्चितच समजून घ्यावं. इथेच थांबूयात. धन्यवाद.